So now we are going to start with our new chapter, that is going to be sound. It is also one of the important topics from which the questions will be asked in your exam. So before starting with anything, first of all we will understand first what is sound. Sound is simply the vibrations produced in a medium. जेव्हा आपण फर्स्ट चॅप्टर शिकलो होतो विच वॉज मोशन, त्याच्यामध्ये आपण व्हायब्रेटरी मोशन शिकलो होतो. सो व्हायब्रेटरी मोशन काय होतं? इट वॉज ऑल्सो कॉल्ड एज ऑसिलेटरी मोशन. सो व्हायब्रेशन्स म्हणजे काय होतं? टू अँड फ्रो movement of particles of the medium. जेव्हा आपण मीडियम मधले पार्टिकल्स टू अँड फ्रो मूवमेंट करणार आहे तेव्हा काय प्रोड्यूस होणार आहे? देयर विल बी द प्रोडक्शन ऑफ साउंड, राइट? अँड साउंड इज नथिंग बट द व्हायब्रेशन्स प्रोड्यूस्ड इन अ मीडियम. आणि व्हायब्रेशन्स कसे असतात? दीज आर द टू अँड फ्रो मूवमेंट्स, राइट? आणि आता जर साऊंडला प्रोपोगेट करायचं असेल म्हणजेच काय? साऊंडला प्रोपोगेट करायचं म्हणजे काय? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्याला ट्रान्सफर करायचं आहे. साऊंडला जर एका ठिकाणाहून तुमच्यापर्यंत जर पोहोचायचं असेल तर त्यासाठी काय लागणार आहे? इट विल नीड अ मीडियम. आणि हे मीडियम कोणत्या प्रकारचं असू शकतं? दिस मीडियम कॅन बी ऑफ थ्री टाइप्स. फर्स्ट इज द गॅस which is the air present between us. Then it can also be liquid, can be any liquid, and it can be solid as well. But sound can never travel through vacuum. This is also an important point. Okay, first of all we understood what was the sound. Sound was the vibrations produced in a medium, and these vibrations are the to and fro movement. For the sound to propagate means what? To reach from one point to another. It will always need a medium, and this medium can be gaseous, liquid, as well as solid medium. But sound can never propagate through a vacuum. The properties of the sound are similar to that of the longitudinal waves. Any wave means what? The vibrations, any vibrations or wave which will require a medium which is a gas, liquid or a solid to propagate from one point to another will be called as a longitudinal wave. And in this longitudinal wave the vibration of the particles is the vibrations of particles is in the direction of the propagation. आता जर साऊंडला लेफ्ट वरून राईट साइडला जर प्रोपोगेट करायचं असेल म्हणजे काय जायचं असेल तर द व्हायब्रेशन ऑफ द पार्टिकल्स विल बी इन द सेम डायरेक्शन. व्हायब्रेशन म्हणजे काय? आपण ऑसिलेटरी मोशन, व्हायब्रेटरी मोशन अगोदर बघितलं होतं. दॅट वॉज अ टू अँड फ्रो मूवमेंट. त्याच्यामध्ये जे पार्टिकल्सचं व्हायब्रेशन आहे ते या प्रकारे होणार आहे. जागेवर असते, पुढे मागे पुढे मागे पुढे मागे असं व्हायब्रेट करणार आहे. बिकॉज ऑफ विच द साऊंड विल प्रोपोगेट अँड द वेव्स which follow these properties are called as a longitudinal waves. And all longitudinal waves require a medium to propagate from one point to another. And longitudinal waves are also the waves in which the vibration of the particles is in the direction of the propagation. आपला साऊंड कुठे पुढे आला होता? लेफ्ट वरून राईट. ओके, परत क्लियर आहे?
तर आपण आता बघू की साऊंड मध्ये नेमकी हे जे व्हायब्रेशन आहे हे कशा प्रकारे होणार आहे. तर आपण तुम्ही तुमच्या टेक्स्टबुक मध्ये ट्युनिंग फोक बघितलं असेल. असं जेव्हा त्याला प्लग केलं जातं किंवा कशाने स्ट्राइक केलं जातं, इट स्टार्ट्स व्हायब्रेटिंग अँड बिकॉज ऑफ दिस व्हायब्रेशन इथं काय होणार आहे, आता हे व्हायब्रेट व्हायला चालू होईल इन दिस वे. तर हे जेव्हा व्हायब्रेट होईल तर व्हायब्रेट झाल्यामुळे काय होणार आहे, इथली जी एअर आहे ती इकडे पुश होईल राईट. आणि ही जेव्हा एरिया ही इकडचा जो एअर आहे ही जेव्हा पुश होईल तर इथे काय होईल, इट विल क्रिएट अ हाय डेन्सिटी एअर. आणि इथे हाय डेन्सिटी एअर क्रिएट झाल्यामुळे पुढे काय होईल, इट विल स्टार्ट क्रिएटिंग अ लो डेन्सिटी एअर और लो डेन्सिटी एअर. त्याच्यानंतर आणखी पुढे काय होईल, इट विल क्रिएट अ हाय डेन्सिटी एअर. हे असं कंटिन्युअसली चालत राहणार आहे राईट. तर हे जे हाय डेन्सिटी एअर आहे या हाय डेन्सिटी एअरला आपण काय म्हणणार आहे, इट विल बी कॉल्ड एज द compression and at the same time the low density air will be called as the rarefaction. And this all movement the high density ला आपण या प्रकारे दाखवू शकतो. आणि लो डेन्सिटी कशी होणार आहे, नाही हाय डेन्सिटी एअर तर लो डेन्सिटी एअरला आपण रेअरफॅक्शन म्हणणार आहे आणि हाय डेन्सिटी एअरला कॉम्प्रेशन म्हणणार आहे. तर याचं जे रिप्रेझेंटेशन आहे युजिंग अ ग्राफ हे कसं होणार आहे, इट विल बी अ सायनोसॉइडल वेव्ह. हे जे हाय पॉइंट आहे हा वाला याला आपण काय म्हणणार आहे, इट विल बी कॉल्ड एज द कॉम्प्रेशन और इट इज ऑल्सो कॉल्ड एज द क्रेस्ट. आणि हा जो खाली पॉइंट आहे त्याला काय म्हणणार आहे आपण, रेअरफॅक्शन और इट इज ऑल्सो कॉल्ड एज ट्रोप और इट इज ऑल्सो कॉल्ड एज द ट्रफ. इकडे वाय ऍक्सिस वरती काय दिसणार आहे आपल्याला, इट विल बी द डेन्सिटी and this will be our time on x-axis. So this is how we represent the sound, motion of the sound using a graph. The high density area hai, it is over here, this low density is here, then again high density, then again low density, and in this way the sound is propagated from one point to another. Now we will see some terms related to the sound. त्यामध्ये फर्स्ट येणार आहे wave. So wavelength is the distance between two consecutive crest. Consecutive म्हणजे काय, एकानंतर एक येणारे. Two consecutive crest or two consecutive trough. हे दोघांचं मधलं जे डिस्टन्स आहे यालाच आपण काय म्हणणार आहे, इट विल बी कॉल्ड एज द वेवलेंथ और याला सुद्धा आपण काय म्हणू शकतो, वेवलेंथ. अँड इट इज रिप्रेझेंटेड युजिंग द लेटर
lambda. It is the distance between two consecutive crest or trough, and it is represented using the letter lambda. Then second, we have time period. Time. आता time period काय आहे? The time taken by the wave to complete one crest and one trough, म्हणजे एक क्रेस्ट पासून एक ट्रोफ पर्यंत जायला कंप्लीट करायला आपल्याला किती टाइम लागणार आहे यालाच काय म्हणणार आहे आपण टाइम पिरियड, और इट इज आल्सो कॉल्ड ॲज द टाइम टेकन बाय द ऑब्जेक्ट. आता ह्यावेळेस ऑब्जेक्ट काय असणार आहे आपला एअर पार्टिकल्स टू कंप्लीट वन ऑसिलेशन. वन ऑसिलेशन म्हणजे काय, इथून जर आपण मोशन चालू केले आपला ऑब्जेक्ट काय होणार आहे, व्हायब्रेट करणार आहे. तर पहिले पुढे जाणार, मागे येणार आणि मग त्याच्या पुन्हा वापस त्याच्या मेन पोझिशनवर पोहोचायला किती टाइम लागणार आहे यालाच आपण काय म्हणणार आहे टाइम period. Is the time taken to complete one crest and one trough or to complete one oscillation. याला आपण काय म्हणणार आहे टाइम पिरियड. याला simply we represent it using the letter T. इकडे काय होतं आपलं we represented it using the lambda. Then we have frequency. फ्रिक्वेन्सी काय आहे, द नंबर ऑफ ऑसिलेशन्स. ऑसिलेशन्स म्हणजे काय, टू अँड फ्रो मूवमेंट कंप्लीटेड बाय द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय असणार आहे आता आपल्या इथे एअर पार्टिकल्स कंप्लीटेड बाय एअर इन 1 सेकंड. इथे काय आहे एका सेकंदामध्ये किती ऑसिलेशन्स होणार आहे, म्हणजेच काय किती वेळेस ते आपलं एअर पार्टिकल्स पुढे मागे होणार आहे यालाच काय म्हणणार आहे आपण फ्रिक्वेन्सी. Then we have amplitude. Amplitude काय असणार आहे, the maximum displacement from the mean position. म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट यालाच आपण काय म्हणणार आहे amplitude. The maximum displacement from the mean position. ही जी horizontal line आहे ही काय रिप्रेझेंट करणार आहे, it will represent the mean position of the particles of the air. म्हणजे या mean position पासून आपला air particle किती दूर जात आहे यालाच आपण काय म्हणणार आहे amplitude. And amplitude is what which will define the loudness of the sound. की आवाज किती मोठा ऐकू येणार आहे हे कशावर डिपेंड करणार आहे, it will completely depend on the amplitude. त्याच्यानंतर now we will find what is the speed of the sound. स्पीड कशी कॅल्क्युलेट केली जाते, स्पीडचा एक मोस्ट बेसिक फॉर्म्युला इज द डिस्टन्स अपॉन टाइम. आता डिस्टन्स आपण हा डिस्टन्स घेऊ शकतो का, मी डिस्टन्स बिटवीन टू क्रेस्ट आणि ह्या डिस्टन्स बिटवीन टू क्रेस्टला आपण काय म्हणतो, is called as the wavelength, that is the lambda. And time period चा जो फॉर्म्युला आहे that is t is equals to 1 upon f, and the frequency चा फॉर्म्युला आहे f is equals to 1 upon t. हे दोघं पण एकमेकांशी इंटर रिलेटेड आहेत. so the time period, टाइम किती लागणार आहे त्याला, एक ऑसिलेशन कंप्लीट करायला लागणारा टाइम आपण काय म्हणलेला आहे, इट विल बी कॉल्ड एज द टाइम पिरियड. आणि टाइम पिरियड आपण कशाने रिप्रेझेंट केलेला आहे टी. सो आयदर आपण स्पीड वेवलेंथ अपॉन टाइम करू शकतो टाइम पिरियड, और 1 अपॉन टी इज इक्वल्स टू द फ्रिक्वेन्सी. सो लॅम्बडा इंटू फ्रिक्वेन्सी करून सुद्धा आपण स्पीडचा फॉर्म्युला इथून कॅल्क्युलेट करू शकतो. अँड व्हॉट इज द स्पीड ऑफ साऊंड at standard temperature pressure? It is in some books it is given as 330, or in some books it is also given as 340, but it will be mostly given in your exam. हा क्वेश्चन नाही विचारला जातो तुम्हाला, so don't need to remember this, but एक जनरल 330 कन्सिडर केल्या जातात. आणि इथे जे आपण फ्रिक्वेन्सी दिलेला आहे त्या फ्रिक्वेन्सीला इट इज ऑल्सो रेफर्ड टू ॲज पिच,
PITCH. जशी जर आपण फ्रिक्वेन्सी इंक्रीज केली, द साऊंड विथ हायर फ्रिक्वेन्सी विल बी ऑल्सो कॉल्ड ॲज अ हाय पिच्ड साऊंड. आणि जर एखाद्या साऊंडची फ्रिक्वेन्सी लो असेल तर इट विल बी ऑल्सो कॉल्ड ॲज अ लो पिच्ड साऊंड. जनरली जो लेडीज व्हॉइस असतो इट हॅज अ हाय पिच्ड साऊंड, म्हणजेच काय त्याची फ्रिक्वेन्सी जास्त असते. अँड मेन्स व्हॉइस इज अ लो पिच्ड साऊंड. Then we also have loudness and intensity of sound. आता बऱ्याच वेळेस लाऊडनेसला आणि इंटेन्सिटीला खूप जंबल केला जातो. लाईक दे आर मोस्ट ऑफ द टाइम यूज इन द सेम वे, बट असं नसतंय. लाऊडनेस अँड इंटेन्सिटी आर टू डिफरंट थिंग्स. लाऊडनेस काय आहे? इट इज द कॅपॅसिटी और द आपला इयर, इट इज द रिस्पॉन्स ऑफ द इयर. आणि इंटेन्सिटी काय आहे? Intensity is the amount of sound energy passing through an area. Amount of sound energy. Sound energy passing through a unit area. Passing थ्रू युनिट एरिया. इंटेन्सिटी काय डिफाइन करणार आहे की ऍक्च्युअली एका युनिट एरियामधून किती साऊंड एनर्जी पास होणार आहे. आणि लाऊडनेस काय आहे की आपल्याला किती ऐकू येणार आहे. जरी दोन सेम इंटेन्सिटीचे साऊंड आपण कोणाला ऐकवले किंवा आपण स्वतः ऐकले तर त्याच्यामध्ये काय डिफरन्स येणार आहे की जर आपल्याला एक साऊंड जास्त ऐकू आला तर वी व्हॉट विल से द लाऊडनेस ऑफ दॅट साऊंड वॉज मोर इवन इफ द इंटेन्सिटी ऑफ द साऊंड वॉज सेम. काय म्हणतोय मी? इंटेन्सिटी काय आहे? द अमाऊंट ऑफ साऊंड एनर्जी पासिंग थ्रू युनिट एरिया. जरी एका गिवन एरियामधनं सेम अमाऊंट ऑफ साऊंड एनर्जी पास होत असेल, जर या दोन एरियामधून सेम अमाऊंट ऑफ साऊंड एनर्जी पास होतीये, बट we are able to hear one voice more clearly than the other, then the clearer voice will be said as the louder voice. Why? Because it is how the ear responded to that sound. So intensity and loudness are not the same thing. Okay, then आपण आता स्पीड बद्दल पण डिस्कस केलेलं होतं. नाउ वी डिस्कस अबाउट द स्पीड ऑफ साऊंड इन डिफरंट मीडियम्स. द स्पीड ऑफ साऊंड इन डिफरंट मीडियम्स. आपल्याला हे पण कळलं होतं की द स्पीड ऑफ साऊंड इज लिस्ट. कधी होणार आहे लिस्ट? व्हेन इट इज इक्वल्स टू 0. आता स्पीड तर निगेटिव्ह नसू शकते. आपण मोशन मध्ये सुद्धा बघितलं होतं डिफरन्स बिटवीन डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. दॅट डिस्टन्स इज नेव्हर इन निगेटिव्ह, राईट? सो स्पीड कधी निगेटिव्ह जाऊ शकते का? ऑब्वियसली नाही. So the minimum speed of sound is 0 and it is possible only in vacuum. Why? Because longitudinal waves cannot pass through vacuum, right? आणि मग आता सगळ्यात minimum area other minimum speed other than vacuum, it is possible in gases. Then comes the liquid and then comes the solid. सगळ्यात जास्त स्पीड कशामध्ये असणार आहे साऊंडची? इट विल बी इन सॉलिड्स, देन कम्स द लिक्विड अँड देन कम्स द गॅसेस. आणि सगळ्यात मिनिमम कशामध्ये असणार आहे तर इट विल बी इन व्हॅक्यूम. व्हॅक्यूम मध्ये किती असते? इट इज 0. बाय
because sound is a longitudinal wave and longitudinal wave always needs some of the other medium to propagate, right? आणि व्हॅक्यूम मध्ये कुठलेही मीडियम आपल्याकडे अवेलेबल नसते. पण याच्याच अपोजिट असतात काय, ट्रान्सव्हर्स वेव्स. ट्रान्सव्हर्स वेव्स काय असतात, दे डू नॉट नीड एनी मीडियम. त्यांना मीडियमचा काही फरक पडत नाही. मीडियम असला तरी चालेल, नसला तरी चालणार आहे. कोणाला, ट्रान्सव्हर्स वेव्सला. अँड लाईट इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ द ट्रान्सव्हर्स वेव. व्हॅक्यूम मधून लाईट पास होऊ शकते, बट साऊंड विल नेवर पास थ्रू व्हॅक्यूम. आणि लॉंगिट्युडिनल वेव्ह मध्ये जे व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल्स होतं, इट वॉज अलोंग द डायरेक्शन ऑफ द प्रोपोगेशन, राइट. जर ह्या इकडून इकडे साऊंड प्रोपोगेट करायचं असेल तर द व्हायब्रेशन ऑफ द पार्टिकल्स विल बी इन द सेम डायरेक्शन. बट जर ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे, म्हणजे काय, एक्झाम्पल ऑफ लाईट. लाईटला जर या साइडवरून इकडे ट्रान्सफर करायचं असेल, प्रोपोगेट करायचं असेल, तर द व्हायब्रेशन ऑफ द पार्टिकल्स विल बी परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ द प्रोपोगेशन. हे जे 2-4 पॉइंट्स आहेत हेच तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. And then we have sonic boom. Sonic boom कधी possible आहे, when the speed of the object is more than the speed of sound. आणि speed of sound किती आहे, it is different at different conditions. स्पीड ऑफ साउंड ला आणखी एक नंबर दिला जातो, दॅट इज कॉल्ड ॲज अ मॅक. अँड स्पीड ऑफ साउंड इज इक्वल्स टू 1 मॅक. जर असं म्हटलं आहे की 2 मॅक मीन्स व्हॉट, इट इज अ 2 टाइम्स ऑफ द स्पीड ऑफ साउंड. आणि स्पीड ऑफ साउंड युजुअली किती दिला जाते, 330 और 340 मीटर्स पर सेकंड. हां, तर सॉनिक बूम हे कधी पॉसिबल आहे, व्हेन द स्पीड ऑफ द ऑब्जेक्ट it is more than the speed of sound. At that time we see the concept of sonic boom. आता sonic boom एक normal person कडून possible आहे का, तर no, it is possible only in the fighter jets, ज्यांची speed ही मॅक नंबर्स मध्ये डिफाइन केल्या जाते, right. It is also possible in the cases of the missiles, supersonic missiles, hypersonic missiles. हे काय आहे, it is defined by the speed of the missile and it is always more than the speed of sound. आणि जेव्हा आपण सॉनिक बूम होत असते तेव्हा काय होत असते, त्याचं लार्ज अमाउंट ऑफ एनर्जी रिलीज. आणि ही जी अमाउंट ऑफ एनर्जी जेव्हा रिलीज होते त्याच्यामुळे इट कॅन ऑल्सो कॉज शॅटरिंग ऑफ ग्लासेस. Then after we have reflection of sound. तर साऊंडचं जेव्हा रिफ्लेक्शन होत असते, it will only need a hard surface. It is not it will never depend on the shape and size of the object, but it will only depend upon the hard surface आहे की नाही, right. And in case of light साठी काय आहे, we always need a smooth and shiny surface. The reflection of sound साठी we always need a hard surface only. सो रिफ्लेक्शन ऑफ साऊंड साठी हार्ड सरफेस लागतं. आणि रिफ्लेक्शनचे जे फिनोमेनन आहे विच वी सी इन आवर डे टू डे लाईफ, दॅट इज इको. इको कधी होत असते, जेव्हा एक साऊंड इकडनं प्रोड्यूस झालेला आहे अँड इट ट्रॅव्हल्स सम डिस्टन्स, इट गेट्स रिफ्लेक्टेड बिकॉज ऑफ सम ऑब्स्ट्रक्शन अँड इट
टर्न्स बॅक टू द सोर्स. याला काय म्हणतात? इको. राईट. तर इको होण्यासाठी इको आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसून येत नाही. वाय? बिकॉज एक साऊंड जो आपल्या कानापर्यंत पोहोचतोय तो आपल्या कानामध्ये 0.1 सेकंडसाठी राहतो. किंवा आपण एक असं पण म्हणू शकतो की आवर ब्रेन कॅन डिटेक्ट अ नेक्स्ट साऊंड आफ्टर 0.1 सेकंड. मीन्स व्हॉट? 1/10th पार्ट ऑफ अ सेकंड. याच्यावरती सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर मग आता याचा यूज कसा करायचा आहे आपल्याला? तर साऊंडची स्पीड किती आहे? 340 मीटर्स पर सेकंड. आता तो 1/10th सेकंड मध्ये किती ट्रॅव्हल करेल? इट विल ट्रॅव्हल 334 मीटर्स. तर हे जे 34 मीटर्स आहेत हे कोणते आहेत? जायचे पण आहेत आणि यायचे पण आहेत. सो डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलेलं आहे त्याने? डबल. आपल्याला जर मिनिमम डिस्टन्स टू कॉज अँड इको टू फॉर अन इको टू ऑकर किती पाहिजे आपल्याला? फक्त हा एवढं डिस्टन्स काढायचं आहे. तर हे डिस्टन्स किती ट्रॅव्हल केले साऊंडने? डबल ट्रॅव्हल केलंय. सो याचा आपण हाफ घेणार अँड इट कम्स टू 70 मीटर. तर फॉर अन इको टू ऑकर द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द सोर्स अँड द रिफ्लेक्टर मस्ट बी 70 मीटर्स. याच्यावरती सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आता इको मध्ये काय आहे? देयर इज अ सिंगल रिफ्लेक्शन. देयर इज अ सिंगल रिफ्लेक्शन. बट अशा केस मध्ये काय? जिथे मल्टिपल रिफ्लेक्शन्स होणार आहेत, जिथे मल्टिपल रिफ्लेक्शन्स होतात त्याला आपण काय म्हणतो? इट इज कॉल्ड ॲज रिव्हर्बरेशन. इट इज कॉल्ड ॲज रिव्हर्बरेशन. रिव्हर्बरेशन कुठे कुठे होऊ शकतं? इट कॅन हॅपन इन एम्प्टी रूम्स. इन एम्प्टी रूम, एका रिकाम्या रूम मध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला आपलाच आवाज 2-3 वेळेस ऐकू येतो. इट कॅन ऑल्सो ऑकर इन लार्ज ऑडिटोरियम्स. आणि जेव्हा लार्ज ऑडिटोरियम्स मध्ये हे सगळं होत असतंय तर याला कॅन्सल आउट करायसाठी काय केलं जातं? इफ दिस इज द स्टेज, आपण बघतोय स्टेजला आणि इथून कोणीतरी परफॉर्म करतंय तर याच्या मागची जी एरिया आहे इट इज मेड कर्व्ड सो दॅट जो पण साऊंड इथून प्रोड्यूस होईल हा मागे पण येईल असं. आणि हा जो काही साऊंड मागे येतोय इट इज नाउ डायरेक्टेड टुवर्ड्स द ऑडियन्स इन दिस वे. की ऑडियन्स पर्यंत मॅक्सिमम साऊंड हा पोहोचला पाहिजे. Other than that, the roof of the auditoriums are also made in dome shape. Dome shape केल्यामुळे काय होतं? जो पण आवाज इकडे वरती पसरणार आहे, like say this is the stage and some artist is performing over here using a mic. तर इथून काय होणार आहे? इकडे ऑडियन्स बसलेली आहे अशी and याचं जे वरचं ऑडिटोरियमचा जो शेप आहे इट इज ऑलवेज गोइंग टू बी अ डोम शेप. म्हणजे जेणेकरून जो आवाज इकडे वरती पोहोचलेला आहे तो इकडे खाली रिफ्लेक्ट होईल असं या प्रकारे. आणि हा डायरेक्ट आवाज तर असा पोहोचणारच आहे पण जो आवाज वरती चालला आहे तो सुद्धा खाली रिफ्लेक्ट होऊन ऑडियन्सला मॅक्सिमम आनंद देण्याचा आपण प्रयत्न इथे करत असतो. अदर दॅन दॅट वी ऑल्सो यूज हेवी कर्टन्स. हेवी कर्टन्स ने काय होणार आहे? हेवी कर्टन्स विल ऍक्ट ॲज अ ॲब्झॉर्बन्स. जो पण साऊंड आजूबाजूला पसरणार आहे द अनवॉन्टेड साऊंड जो वापस रिफ्लेक्ट नाही झाला पाहिजे त्याच्यासाठी आपण काय वापरणार आहे? हेवी कर्टन्स. किंवा वॉल्स आर ऑल्सो मेड विथ सॉफ्ट मटेरियल्स. इथे काय सांगितलं? रिफ्लेक्शनसाठी हार्ड मटेरियल पाहिजे. जर आपण सॉफ्ट मटेरियल वापरलं तर ते काय करेल? इट विल ॲब्झॉर्ब द साऊंड. सो आयदर सॉफ्ट मटेरियल वापरलं तर किंवा हेवी कर्टन्स. हेवी कर्टन्स सुद्धा काय करतात? दे विल स्टार्ट ॲब्झॉर्बिंग द अनवॉन्टेड साऊंड. So this was all about the reflection of sound and reverberation. Then we have range of hearing. की आपण किती साऊंड आपण आपल्या कानाला ऐकू शकतो. आणि याच्यावरती सुद्धा बऱ्याच वेगवेगळ्या एक्झाम्स मध्ये क्वेश्चन विचारला जातो तुम्हाला. सो दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट पॉइंट विच इज ए
range of hearing. So range of hearing is always between 20 hertz to 20,000 hertz for a normal human being. ज्याला काय म्हणतात, this range 20 hertz to 20,000 hertz. इथे hertz काय आहे, hertz is the frequency. ही जेवढ्या फ्रिक्वेन्सी 20 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी पासून 20,000 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी पर्यंतचे साऊंड जे आहे एक नॉर्मल ह्युमन बीइंग त्याच्या कानाने ऐकू शकतो, ज्याला काहीही कानाचा डिफेक्ट नाही. राईट. तर जे साऊंड 20 हर्ट्ज पेक्षा कमी फ्रिक्वेन्सीचे आहे त्याला काय म्हटलं जातं, दीज आर कॉल्ड ॲज सब सॉनिक साऊंड. ज्यांची फ्रिक्वेन्सी 20 हर्ट्ज पेक्षा कमी असणार आहे. आणि असे साऊंड ज्यांची फ्रिक्वेन्सी 20 हर्ट्ज पेक्षा जास्त असणार आहे त्यांना आपण काय म्हणत असतो, दे आर कॉल्ड ॲज सुपर सॉनिक और अल्ट्रासॉनिक साउंड्स. अल्ट्रा ऑब्लिक सुपरसॉनिक साउंड्स. ओके. याच्यावरती सुद्धा तुम्हाला बऱ्याच वेळेस क्वेश्चन तुम्हाला एक्झाम्स मध्ये दिसणार आहे, ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. तर याच्यामध्ये हा जो अल्ट्रासॉनिक साऊंड आहे, अल्ट्रासॉनिक साऊंड म्हणजे कोणता, ज्यांची फ्रिक्वेन्सी 20,000 हर्ट्ज पेक्षा जास्त असणार आहे. तर ह्या सुपरसॉनिक साऊंड जो आहे इट इज यूज्ड बाय बॅट्स, यूज्ड बाय बॅट्स म्हणजे काय, वटवाघूळ, which during the night navigation or to locate the objects in the surrounding. Ultrasonic sound is also used in sonar. सोनार म्हणजे काय, साऊंड नॅव्हिगेशन अँड रेंजिंग. हे कशामध्ये यूज केलं तर सोनार इज यूज्ड इन शिप्स अँड सबमरीन्स. कशासाठी, टू डिटेक्ट द ऑब्स्टॅकल्स और द डेप्थ ऑफ द सी वेव. राइट. अँड इट इज ऑल्सो यूज्ड टू डिटेक्ट faults in metals. Right. त्यानंतर fetus detection. fetus डिटेक्शन याला आणखीन काय म्हणलं जातं, अल्ट्रासोनोग्राफी पण म्हणलं जातं. जेव्हा आपण सोनोग्राफी म्हणतो दॅट इज ऑल्सो fetus डिटेक्शन. म्हणजे काय की त्याच्यामध्ये आपण फिटसची जी कंडिशन आहे ती कॅन चेक इट, त्याला काय म्हणलं जातं, अल्ट्रासोनोग्राफी सुद्धा म्हटलं जातं. सो दीज आर ऑल द ॲप्लिकेशन्स ऑफ द अल्ट्रासॉनिक साऊंड्स. Okay, and with this our chapter of sound is